तर खूप छान आहे तुमचं जय श्रीरामचं. खूपच मस्त आहे हा तुझा. पंचा. आपण जय श्रीराम म्हणूनच बाळाला गुंडाळायला सुरुवात करू. ठीक आहे. मी शिकवते तुम्हाला आता कसं गुंडाळायचं, तसंच बाळ गुंडाळायचं. ठीक. हे बाळाला असं का गुंडाळायचं ते पण सांगते. ठीक आहे. आईच्या पोटामध्ये बाळ कसं असतं, पूर्ण कोंडलेलं असतं असं. ठीक आहे. मग बाळाला छान आईच्या पोटात असल्याचाच भास झाला पाहिजे ना. ठीक आहे. तर म्हणून नाही, ठीक आहे, काही हरकत नाही. ठीक आहे. हे पाय पण असे जवळ दुमडून घ्यायचे बाळाचे आणि असं हे इथे ठेवायचं. ठीक आहे. हा, आता बघा कसं असं पोर्टलमध्ये बांधल्यासारखं बांधलंय की नाही. हा, आता ना बाळाला एकदम असे पाय वगैरे अडत असतील की नाही, तर बाळाला असा भास होतो की बाळ आईच्या पोटातच आहे, असा भास होतो बाळाला. आणि मग बाळ एकदम सुखाने छान झोपतं. आईलाही जागवत नाही, आजीलाही जागवत नाही रात्री. आता कसं छान दिसतंय की नाही, आणि कसं मस्त झोपलं की नाही. रडणंही बंद झालं, सगळं बंद झालं. असंच ठेवायचं दिवसभर बाळाला, म्हणजे ऊब पण राहते. आपण कसं ब्लँकेट एकदम ओढून घेतलं की ऊब राहते, तसं बाळालाही छान ऊब राहते. ठीक आहे. लगेच झोपून गेलं बघा बाळ, बांधल्या बांधल्या. याला आपण म्हणतो स्वॉडल करणं. ठीक आहे. असं स्वॉडल केलं की बाळ मस्त झोपून जातं. जसं आईच्या पोटात झोपायचं की नाही, त्याला असं एकदम सुरक्षित वाटतं आणि मग बाळ एकदम मस्त झोपून जातं. ठीक आहे. तसं झोपून गेलं वाटतं ते छान छान.